अरे कितीला आहेत तुम्ही? पाणी किती आहे, किती टक्के आणि पृथ्वी किती टक्के आहे? पाणी 3%. ऐका, इथं 28% पृथ्वी आहे आणि 72% पाणी आहे. सायन्सवाल्याला विचारा, शाळावाल्याला किती आहे आडे? हा, फक्त 28% पृथ्वी. तुम्हाला पृथ्वी एवढी मोठी वाटायली नाही, ही फक्त 28% आणि याच्यापेक्षा 72% म्हणजे 3 पट पाणी आहे. एवढं पाणी त्या महात्म्यानं एका वंजळीत पेलं होतं. एकाच वंजळीत चक पाणी गडप, इतकं पाणी. सगळे जीवजंतू तरफडू लागले. तेव्हा देवाने विनंती केली आणि या जीवजंतूसाठी पुन्हा त्यानं पाणी सोडलं. आता तेच आहे अगस्तीची. अशोक भैया म्हणत, बापू मी पाणी पिणार नाही. काय पिता? मिटला संशय. पाणी कुठे गेलो त्याच्याकडे इतकं बोलले. कुठे गेलं पाणी? आता कोणी विचारलं तरी, रात्री कोणीतरी तुम्हाला विचारू लागलं, पहिल्या दिवशी कोणची कथा झाली आणि दुसऱ्या दिवशी कोणची कथा झाली, तुम्ही एकही बोलल्या नाही. म्हणजे मास्तर नापास झाली ना तुमची. रात्रीचे महाराज तुम्हाला विचारू लागले ना, भक्ती धुंदुकारी, तुम्ही सांगितलं का? कोणी बोलल्या नाही. त्या महाराजाला वाटलं महाराजानंच सांगितलं नाही का महाराजांनी शिकलं नाही कोणाला ठाव. म्हणजे मला नापास केलं, तुमच्या ध्यानात नाही राहिलं, मला नापास केलं तुम्ही, असं ना. ध्यानात ठेवायची कथा आणि कोणी विचारलं की पटकन त्याला सांगायचं ही कथा झाली आमच्या कथेत आज. असू द्या. भगवान परमात्मा सगळ्यासोबत आनंद घेऊ लागले. ह्या गवळी गोपाळ लेकर आनंदाच्या भरामध्ये उड्या मारत गोकुळाकडे गेले. गोकुळामध्ये भगवान परमात्मा हळूहळू वाढू लागले. तर इकडं कंसाला मात्र चिंता लागलेली आहे. कंसाने इकडून राक्षस पाठवावा, कंसाने जातानी पाहावा, पण तिकडून येताना एक दिसला, पुतना गेली तिकडच मेली. पुन्हा दुसरा एक सकटासूर नावाचा राक्षस पाठवला, तोही तिकडच मेला. तर्णावत गेला, त्याला तिकडच मारलं. आघासूर गेला, त्याला तिकडच मारलं. बकासूर गेला, त्याला तिकडच मारलं. धेनुकासूर गेला, त्यालाही भगवंताने मारलं. आरिष्टासूर गेला, त्यालाही मारलं. जेवढे कंसानं पाठवले, का वाक्य सांगतो, जेवढे कंसानं पाठवले यानं या बाबानं एक वापस जाऊ द्याला. कंसाची भीती दिवसेंदिवस वाढू लागली. भगवान परमात्मा गोकुळामध्ये आनंदाने सगळ्यांना आनंद द्यायला लागलेले आहेत. भगवान परमात्मा गायी चारत असताना आपल्या सौंगड्यासहित, सौंगड्याचे नावं काय होते सोबत्याचे? पेंद्या, सुदाम्या, वाकड्या, मधुमंगल, बोबड्या असे नावं होते त्यांचे. सगळ्यासोबत आनंद घेऊ लागले ते. पण नंदबाबाच्या कानावर बातमी आली. अशोक भैया, काय बातमी आली? आपल्या लेकरावर संकट यायलेत. हे राक्षस पाठवायचा कंस आणि कृष्णाने तिकडंच मारून टाकायचं. कृष्णगंजा लोक या पोऱ्याला सांगायचं घरी कोणाला सांगू नका, पण कुठून तरी गोष्ट फुटत. किती दाबण्याचे प्रयत्न करा, किती दाबण्याचे प्रयत्न करा, जो करतो ना, मग चांगली कोणाची निंदा करणं असो की पाप करणं असो, जो मनुष्य पाप करतो अशोक भैया, त्याला वाटतं मला कोणी पाहिलं. मांजर पाहिली का मायो? मांजर, तुम्ही मांजर पाहिली का? मांजर कळती का नाही? कळती ना? तुमच्याकडे काय म्हणतात मांजराला? मला माहित नाही ना. काय म्हणतात? शिबी. तिला हाणायचं म्हणल्यावर म्हणतात तसं. तिचं नाव घ्यायचं म्हणल्यावर काय म्हणतात इकडं? बिल्ली. मला कळालं पाहिजे. ते काय म्हणले? बिल्ली. ती बिल्ली काय, जाऊ द्या माझ्याच भाषेत बोलतो.
मांजर दूध पितानी कधी पाहिली का तुम्ही? दूध पितानी मांजर दूध पितानी पाहिली का तुम्ही? पोरी तुम्ही पाहिली का? नाही. तुमच्या घरी दूध नाही काय? मांजर दूध पिते. आता दुसऱ्यावर पित असताना ध्यान द्या, मांजरीनं त्या वाटी असो भगुन असो काही असो त्याच्यात तोंड घातलं की मांजर आपले डोळे बंद करते. आपले डोळे काऊन बंद करते ती? तिला वाटतंय आता डोळे बंद केल्यावर मला कोणी पाहिन, आता कोणाला दिसन, पण तिला कळणं डोळे महे बंद आहेत लोकांचे डोळे. डोळे काऊन झाकती पोरी होती? आपण डोळे झाकल्यावर कोणी पाहत, तिला वाटतंय तसं. पण असं असतंय का? पाप करणारा माणूस म्हणतो मला कोणी पाहत, पाप करणारा माणूस म्हणतो मला कोणी पाहत नाही, पण पाहणाराचे डोळे कोणी बंद करू शकत नाही. जो वाईट मार्गावर चाललाय त्याचे डोळे स्वतः तो बंद करतो, पण जगाचे डोळे बंद होऊ शकत नाही. हे ध्यानात ठेवा. कृष्णानं सांगितलं तर घरी कोणी सांगायचं नाही, पण काहीला मोठेपणा वाटतो, गोष्ट कुठून तरी फुटली. नंदबाबाला कळालं आपल्या लेकरावर अरिष्ट या लागलेले, संकट या लागलेले आहेत. आपण आतापासून गोकुळात थांबायचं नाही, आपण सगळ्यांनी आता वृंदावनाच्या ठिकाणी जायचंय. आणि आता सध्या तुम्ही तुमच्याकडे ती आहेत का नाही हो, डुकर रोही हरण आहेत का? आहेत ना? मग तसं असतील तर कळन तुम्हाला माझं बोलणं. लोकांचे घरी आरसीसी घर आहेत गावात, अशोक भाई आरसीसी घर आहेत, पण लोक सगळे झोपड्या बांधून कुठं आलेत? कशामुळं? त्या त्रासामुळं. तसंच गोकुळामध्ये सगळ्यांचे घर सुंदर होते, लोकांना घराची कदर केली नाही. आपल्या लेकरावर संकट यायलेत म्हणून नंदबाबानं सांगितलं आपण सगळेजण आता वृंदावनाच्या ठिकाणी राहू. सगळे वृंदावनात पालं बांधून राहू लागले. पालं, गाईचं रक्षण करायचं, लेकराचं रक्षण करायचं, याच्यासाठी पालं बांधून राहू लागले. तर एक दिवस रात्र आहे, निम्मी निम्मी रात्र आहे. बस बाबा बस, टाक टाक, एवढा कोण घ्यायला पटकन बस. त्याच्या आईनं सांगितलं असं, सगळ्याच्या अगोदर नेला कोणी पाहत नाही, उशिराला सगळे लोक पाहतात. असू द्या, बसा सरपंच. ऐका, वर्षा ऋतू आहे आणि वर्षा ऋतूमध्ये सगळे लोक वृंदावनाच्या ठिकाणी आहेत. कुठे आहेत माय हो? सगळे लोक कुठे आहेत? वृंदावनाच्या ठिकाणी. घर सोडले आणि पालं घालून राहिले, पालेत राहू लागले. आड्याच माईक दुसरं आहे का मला, का तेच आहे? ते माईकला चांगलं टाईट वाटू लागलं मला. ऐका, एक दिवस वर्षा ऋतू आहे आणि वर्षा ऋतूची पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या दिवशी असा लख प्रकाश पडलाय, लख प्रकाश पडलाय. आणि निम्म्या रात्रीमध्ये भगवंतानं बासरी वाजवली. बासरी कळते सगळ्यांना? बासरी 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 कळते का हो? भगवंतानं बासरी वाजवली निम्म्या रात्रीमध्ये आणि ती बासरीची धुंद गोपींच्या कानावर पडली आणि सगळ्या गोपी
आपल्या आथरुणातून उठल्या, मालक झोपलेले, लेकरं झोपलेले, अल्लाद आथरुणातून उठल्या आणि एका एकानं सगळ्या गोपी त्या बासरीच्या आवाजाकडे पळत गेल्या. त्या वनाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी कृष्ण बासरी वाजवतो, रात्र निम्मी आहे बरं का, निम्मी रात्र आहे, आणि सगळ्या गोपी भगवंताला भेटण्यासाठी गेल्या. भगवंतानं पाहिलं त्यांच्याकडे, अरे निम्मी रात्र आहे, निम्म्या रात्रीमध्ये का आलात तुम्ही या ठिकाणी, मालकाला विचारून आलात का? त्या गोपी म्हणू लागल्या, कृष्णा मालक झोपलेले आहेत. हॅलो हॅलो, मालक झोपी गेलेले आहेत कृष्णा, आणि आम्ही भेटीला आलो तुझ्या. पागल झाल्या की काय? जा घरी, आपापल्या घरी जा. मालकाला चेव जर आला तर मालक मारतील ना बद. जा घरी, निमी रात्र, रात्रीला का आला त्या ठिकाणी? त्या गोपी म्हणू लागला, कृष्णा तुझी बासरीची धुंद कानावर पडली रे पडली, की आम्हाला अजाबाद राहत नाही. तुला भेटावं असं वाटतं. कृष्णा आम्हाला जर भेटू द्यायचं नसेल तर आजपासून तुझी बासरी वाजवायची नाही. बासरीचं दुसरं एक नाव आहे, तिला मुरली म्हणतात. मुरली. त्या गोपी म्हणू लागल्या, कृष्णा तुझी बासरी, तुझी मुरली वाजल्याच्या नंतर आमचे हाल होतात हाल, म्हणून आम्हाला जर भेटू द्यायचं नसेल तर आजपासून मुरली वाजवायची नाही. तिथं गवळण एक सुंदर, नको वाजवू श्री हरी मुरली रे. पाठ आहे तुम्हाला गवळणे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे. कृष्णा तुझी मुरली वाजल्याच्या नंतर आमची तहान हरते, भूक हरते, आमची सुदबुद हरते. नको वाजवू श्री हरी मुरली रे, तुझ्या मुरलीने सुदबुद हरली रे. त्या गोपी म्हणतात, कृष्णा भेटू द्यायचं नसेल तर आजपासून मुरली वाजवायची नाही. त्या ठिकाणी कृष्ण म्हणू लागले, अरे पागल झाल्या की जा घरी, घरी मालक बद मारतील. कोण मालक? कोण मालक? कृष्ण. मालक म्हणजे तुम्हाला माहित नाही? तुमचे नवरे. कृष्णा नवरा कोण रे? नवरे म्हणजे मालक. अरे कोण मालक? आता भेटला ना रे खरा. कळायलं की नाही तुम्हाला? कोणाला ठाव जरा सिरियसली थोडं डोक्याला ताण देऊ नाही का, नाही लवकर कळायचं. असं तुम्ही बुजबुज लेकराकडे इकडं तिकडं पाहत राहिलं, तुमच्या ध्यानात येणार नाही. ते माणूस यायलाय चाललाय त्याच्याकडे पाहिले तर ध्यानात राहणार नाही. मोटरसायकल चालली पाहिलं ध्यानात राहणार नाही. एकच चित लावलं तर कळेन. मी कथा अध्यात्म सांगेलो होतो तुम्हाला. कोण मालक? कृष्ण. अरे तुमचे नवरे. कोण नवरा? कृष्ण. कृष्ण आम्हाला भेटू द्यायचं नाही. एका प्रश्नाचं उत्तर दे, एका प्रश्नाचं उत्तर दे, आम्ही गपचिप जाऊत. हा बोल बोल, आवर पटकन आवर. कृष्णा एका बाईचा नेम होता, एका बाईचा नेम होता. काय नेम होता? मालक जेवल्याशी आपण जेवायचं. बोला बोला माय हो. एका बाईचा नेम होता. काय नेम होता? काय नेम होता? काय नेम होता? मालक जेवल्याशी आपण जेवायचं नाही. एका बाईचा नेम होता. तुम्ही त्या भानगडीत पडू काही काही बोळच बोलायल्यात. त्याला वाटेल कस काय महाराज सांगेल, आपण तर अगोदर जेवतो.
हा? विश्वनाथ महाराज ऐका, कृष्णा एका बाईचा नेम होता. काय नेम होता माय हो? बोला बोला. मालक जेवल्याशी कवा या मंडपात का घरी गेल्यावर? घरी गेल्यावर. काही काही म्हणले आता एरी तर आम्ही जेवत ना, पण तुम्ही जेव घालले रोज अगोदर. हे 7 दिवसाचं आहे म्हणा. हा, पण घरी असं करू हा नाही म्हणाल, एकही तयार नाही का नो? घरी असं करू, हे जडच चाललंय का नो जरा? ऐका, मी तिथलचं सांगायलो. जमलं तर बघा करून, जमलं तर फायदाच होईल, नुकसान होणार. कृष्णा एका बाईचा नेम होता, मालक जेवल्याशी जेवायचं नाही. पण पण त्या बाईचा मालक व्यापारी होता. जर व्यापारासाठी बाहेर गावी गेलं तर 15-15 दिवस, 20 दिवस, 20 महिना घरला यायचा नाही. मग त्या बाईनं काय करावं? काय करावं? मालक कधी जेवले काय कळायचं तिला? ती बाई हुशार होती. ती मालकाला बोलली, स्वामी माझा नियम आहे, तुम्ही जेवल्याशी मी जेवणार नाही. मग तुम्ही बाहेर जाता महिना, तुम्ही तिकडं कधी जेवलात हे मला कसं कळायचं? ते माणूस आमच्या विश्वनाथ महाराजासारखा हुशार होता. ते म्हणला, तुझं खरं आहे, मी जेवल्याशी तू जेवत नाही. मी असं करतो, मी शेनगावला जातो, माझं एक एवढा मोठाच्या मोठा फोटो काढून आणतो आणि तो फोटो भिताडात घरासमोर घरात भिताडाला लावतो. मोठा माया एवढा फोटो. तुझा स्वयंपाक झाला की तो ताटात पोळी मांडायची, तांब्या घ्यायचा, भाजी घ्यायची, फोटोपाशी जायचं. अशोक भैया, ओहो टेका काम करायला तुमचा. फोटोच्या समोर जायचं, घास मोडायचा, घास ठेवायचा, पाणी फिरवायचं, हात जोडायचे आणि मग दोन चार दाबायच्या. कळालं तुम्हाला? त्या बाईनं ते नियम चालू केला. काय केलं विश्वनाथ महाराज? स्वयंपाक झाला की फोटोपाशी ताट न्यायचं, घास ठेवायचा, पाणी फिरवायचं, हात जोडायचे, रट्टावून चालू केलं बाईनं हा नियम. आता मालक जेवल्यासारखं झालं समजायचं. फोटोला निवद दाखवला की एक दिवस त्या बाईचा स्वयंपाक झाला, तिनं ताट मांडलं आणि फोटोपर्यंत गेली. तिचा वाडा मोठा होता, तिनं बाहेरचं गेट लावून घेतलेलं होतं ना, आतमध्ये स्वयंपाक सगळं मधल्यामध्ये. तर ती फोटोपाशी गेली, ताट खाली ठेवलं, तर घास मोडणार इतक्यात त्या बाईचा खरा मालक घरी आला आणि आवाज दिला, सखे कवाड उघड. कृष्णा सांग पटकन त्या बाईन काय करावं माय हो? काय करावं? कवाड उघडाव का थांबा मी पूजा करते म्हणा? बोला, तुमच्या किती भगुन्या शिजायला पाहू द्या मला. वा, काय करावं माय हो? थांबा म्हणाव ना. काय म्हणाव अशोक भैया? काय करावं? आता तिनं काय कराव? त्या फोटोची पूजा न करता पळत जाऊन कवाड उघडाव. का? आता तो खरा आला ना, आता खरा भेटला, तर फोटोचा काय संबंध आहे? तो खातो 2-4. आता फोटोची काय गरज आहे? आता खरा भेटल्यावर फोटोचा संबंध नाही. तसं कृष्णा जे घरी झोपलेत ना ते फोटो सारखे आहेत. घरी झोपलेत ना ते फोटो सारखे आहेत. आता खरा तू भेटला. खरा कोण भेटला? तू भेटला. विश्वनाथ महाराज, हे नुसतं आपलं खोक आहे. याच्यात कोण आहे? याच्यात कोण आहे? याच्यात तोच आहे. हे नुसतं आपण वागवायलो, पण वागिनारा तो आहे. चाले हे शरीर कुणाची या सत्ते, कोण बोलाविते हरिवीण,
देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. एवढी ताकद आहे त्या परमात्म्याची. वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता आणि राहिली अहंता मग कोठे. त्याच्या वाचून झाडाचं पान सुद्धा खाली पडत. मी करतो असं काही कोणी म्हणायचं नाही. हे जे होतंय तर त्याच्या सत्तेने होतंय. आपण निमित्त शिकारणार ते विश्वनाथ महाराज. त्या स्त्रियांची श्रद्धा पाहिली आणि कृष्णाला थोडंसं वाईट वाटलं. कृष्णा, जर भेटू द्यायचं नसेल तर खबरदार, आजपासून बासरी वाजवायची नाही. तुझी बासरी जर नाही वाजली तर तुझं थुत्तर पाहायला सुद्धा आम्ही येणार नाही. जर बासरी नाही वाजली तर तो थुत्तर पाहायला सुद्धा येणार नाही. कोणाचं वाक्य हे? कोणाचं माय हो? बोला ना, बोला ना. गवळणीच गवळणी आहेत त्या. अशोक भैया, बासरी पाहिली का तुम्ही? कधी पाहिली? तुम्ही पाहिली का माय हो? बासरी बासरी पाहिली का? लांबून पाहिली का जवळून? जवळून पाहिली. अशोक भाई पाहिली का? वाजून? वा, असं बर. तुम्ही पाहिली का? तुम्ही पाहिली का? बापू नाही पाहिली म्हणून. लांबून का जवळून? वाजून पाहिली. मग काही घोर नाही. आता आता लवकर म्हणजे कथा लवकर कळते. बापू, त्या बासरीला छिद्र किती असतात? किती? या बाईनं पहिल्या सुरूला म्हणलं किती माय? मायो तेच नाही पाहिलं ग, बासरी पाहिली पण. ऐका, मी सांगतो आता, ध्यान ठेवा. ऐका, माझ्या माई बाप्पानो, ती बासरी ज्यावेळेस तोंडात धरून आपण वाजवतोत ना, असे बोट ज्या ठिकाणी खेळतात ना, तिथं 5 छिद्र असतात. तिथं किती असतात? 5. विश्वनाथ महाराज, बासरी समोरून मोकळी असते. किती झाले? 6. आपण जिथं फुकतोत ना, त्याच्या चिपलंग बसवली असती. एकाचे 2 केलेले असतात. एका छिद्राचे 2 केलेले असतात. चिपलंग टाकून वरी एक आणि खाली एक. किती झाले? किती झाले? मला लिहायला नाही. 7. हे 5 समोरून मोकळी 6 आणि एकाचे 2 पुन्हा 7च झाले का? अरे घाबरायले कोण तुम्ही? 6 आणि 2 8. आणि जिथं फुकतो त्या होटापाशीच वरी वारं निघालं का असतंय छिद्र. किती झाले सगळे? 9. किती झाले? 9. मग त्या बासरीला 9 छिद्र आहेत. ती बासरी मनानं वाजती का वाजणारा कोणी लागतो? मनानं वाजत, मनानं वाजत नाही. अशोक भाया खरं बोला. आता काय नाही, भांडणं झाले तरी काही घोर नाही. आता पळून जायचं मला, कुठं आजच्या दिवस राहायचंय. किती छिद्र आहेत त्याला? 9. 9 छिद्र असून ती बासरी मनानं वाजते का वाजवणारा पाहिजे? वाजणारा पाहिजे त्याला, तवा वाजते. आता ऐका, या बासरीला किती छिद्र आहेत अशोक भैया? हिला सुद्धा 9च आहेत. मग मनानं वाजते की कोणी वाजवायला आहे? हिला सुद्धा छिद्र किती आहेत? 9च आहेत. आहेत का नाही? बोला ना. मग ही मनानं वाजते की हिला वाजणारा कोणीतरी आहे? हिला वाजणारा तोच आहे. हिला वाजणारा तोच आहे, त्याच्याशी वाजत. आता ऐका, त्या गोपी म्हणाल्यात, कृष्णा तुझी बासरी बंद कर, तुझं थुत्तर पाहायला सुद्धा आम्ही येणार. कळालं का? गोपी म्हणजे
नारी. गोपी म्हणजे कोण हो? नारीलाच म्हणतात ना गोपी. नारी म्हणजे स्त्री, स्त्री म्हणजे नारी. आता ऐका, त्या नाऱ्या बोलत होत्या कोणाला? कोणाला? कृष्णाला. ऐका, कृष्ण कोण? आत्मा तोची परमात्मा. आत्मा तोची परमात्मा, तोच कृष्ण. ही 3.5 हाताची बासरी, हिला 9 छिद्र आहेत आणि वाजणारा तोय आत्मा, तो परमात्मा. तोच या बासरीला वाजवायलाय आणि बासरीचा आवाज गोड निघायलाय. सोहोम ओहोम सोहोम ओहोम बासरी वाजायला लागलेली आहे. ऐका, त्या गोकुळामध्ये नाऱ्या राहत होत्या. आता बघा इकडे, हे 3.5 हाताचं गोकुळ. तुम्ही भजने बसले म्हणून बोलायलो विश्वनाथ महाराज, त्याचं फोनमध्ये काहीतरी चाललंय का नो? कॉपी चालू आहे का? हिसाब उद्या करू. ऐका, हे 3.5 हाताचं गोकुळ, त्या गोकुळात राहत होत्या नाऱ्या. कोण राहत होत्या? नाऱ्या. स्त्रीला नारीच म्हणतात ना, नाऱ्या. त्या नारी कोण आहेत? त्या नारी म्हणजे तुमच्या शरीरातल्या नाड्या. बार काही नाही का? नाड्या. त्या नाड्या बोलू लागल्या, त्या नाऱ्या बोलू लागल्या, तुझी बासरी बंद कर, तुझं थुत्तर पाहायला सुद्धा आम्ही येणार. श्रेष्ठली ऐका, हे साधा ऐकल्यानं कळणार नाही. माझा अध्यात्म विषय हे साध्या लोकांना नाही कळणार, डोकं घातलं तर कळेन. ऐका, ही नारी, ही नारी, ही नाडी त्या कृष्णाला बोलू लागली, तुझी बासरी जर वाजली तर आम्ही तुझ्याकडे धावत येणार, आणि तुझी बासरी बंद असेल तर तुझं थुत्तर पाहायला येणार नाही. मला सांगा, ही बासरी याची जर यानं वाजवायची बंद केली तर ही नाडी इकडे येईन का त्याला भेटायला? ही भेटायला येईन का? बासरी बंद झाले की नारी झोपते. ही नारी झोपते. एखाद्याचं काही बरं वाईट झालं तर याच्यातला गेला तर डॉक्टर कोणाला विचारत ना, अगोदर नारीला विचारतो तुमच्या गावात काय चाललंय. डॉक्टर कोणाला विचारतो? कोणाला? नारीला. गावात काय चाललंय? ती म्हणती मी झोपले. तू कस काय झोपले? गाव सामसूम आहे. गाव सामसूम झालं की आपल्यासाठी फोन जातात लोकायला, पाहुण्याला. कशाला? 12 वाजता, 1 वाजता. कळालं का नाही कोणाला ठाव? न कळायला बरं, उगं भे वाटत आहे ना. ही नारी आहे, ही नारी आहे. ऐका, या नारीनं या प्राण व्यान उदान समान, समान रूपाने तो परमात्मा सगळ्या नाडीला रक्त पोहोचतो. नाडीला रक्त कोण पोहोचतो? समान नावाचा तुमच्याकडे असलेला तो प्राणवायू, तो सगळ्या नाऱ्यांना पोहोचतो. ज्या दिवशी हात झोपला तर ह्या पळत येतील का नाचतील का? ह्या कळालं का मायो? साहेबीनबाई कळायलं का? लय लांबून हिंगोलीहून आल्याच. कळायलं का? इकडं जर बासरी वाजली तर ही त्याला भेटायला येणार, आणि इकडचा झोपला असेल तर ही त्याच्याकडे येणार नाही. मग ती नारी बोलू लागली, तुझी बासरी बंद कर, तुझं थुत्तर पाहायला येणार. खरे का खोटं? खरे का खोटं? आध्यात्मिक विषय कळायला पाहिजे. एवढं बोलल्याच्या नंतर भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं आणि भगवंत सांगू लागले, तुम्हाला असं काऊन वाटतं? मला भेटावं असं का वाटतं? तर त्या गोपी सांगू लागले, अरे एक दिन साधू नहीं मिला तो वो दिन भला न जाए कबीरा, ओ दिन भला न जाए. अरे तुझी भेट जर एक दिवस नाही घेते तर तो वीळ कंटवत नाही, एक क्षण एका युग समान भासतो. तुझी भेट घ्यावं असं वाटतं, तुझ्यासोबत खेळावा, बागडावा, आनंद घ्यावा असं वाटतं. तर भगवंतानी समजूत घातली, एक काम करा, आता तुम्ही परत जा, आता परत जा.
पुढं शरद ऋतूची पौर्णिमा येईन. बोलणं कधी चाललंय अशोक भैया? वर्षा ऋतूच्या पौर्णिमेला. हा, पुढं शरद ऋतूची पौर्णिमा येईन आणि त्या दिवशी मी रास मंडळ रचेन आणि मग सगळ्याच जणी या आणि जेवढा आनंद घ्यायचा आहे तेवढा आनंद घ्या. वादा केला, वादा नक्की. सगळ्याची समजूत घातली. सगळ्या गोपी घरला आल्या. सगळ्यांच्या मनात एकच गुजगुज चालू, रोज कधी ती कधी पौर्णिमा, कधी ती कधी पौर्णिमा. आता तुम्हाला सप्त्यावाल्याला जर खरंच भागवताचं रहस्य कळालं असं ना माता भगिनीला, तर पुढच्या वर्षी एका महिन्यावर जर सप्ताह आला तर तुम्हाला वाटन आला ग आपला सप्ताह, कवा येतंय ग, कवा येतंय ग. जिला त्याची गोडी लागली ती. आणि काही काही म्हणत असन कशाला येत असन ग सप्ताह, ती मग शेजारीनं सकू जातीनं ती सकीन गंगी मला घरी बसू देत नाही, मला चल गो चल गो चल गो पुढी करून नेते. नाही सप्ताह आलेला. अशा किती जणी म्हणायल्यात तुम्ही? सगळ्या येऊ नाही सप्ताह म्हणून हायता? नाही नाही, ह्या सगळ्या वाट पाहणार आहेत सप्ताह कवा येतो. ऐकण्याची भानगड. काही काही म्हणाल्यात सर रात्र झोपू देईनत ग, कशाला सप्ताह आला म्हणाल्यात ना. असं एकूण नाही हात आला बापा, नाही म्हणून सप्ताह येवा माय लवकर. आनंद कोणाला नको वाटतं, पण ज्याला नको वाटतं ते मला वाटतंय मंडपात आलेच नसतील. पंक्तीला का एवढ्याच असतात का? आणि तुम्ही कसं काय म्हणाले कोणालाच वाटतं ना म्हणून? गावात खडे असतातच, किती दळण निसा असते असू दे, पण हाच खरा जीवनातला आनंद आहे बरं का. तुकोबराय म्हणले, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात नाही जे तुम्हाला मिळतंय ते, स्वर्गात नाही. म्हणून टाळी वाजून भजन करा रोज. आता सप्त्यात टाळी वाजवायला होतं आपण, पण ती पहिल्या दिवशी सांगितलं काही काही नव्हत्या, दुसऱ्या दिवशी सांगितलं काही होत्या काही नव्हत्या. टाळी माय हो अशी वाजवली पाहिजे बरं का, अशी. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. हाय हाय हाय, रेंज आहे. मला रेंज आहे का नाही पाहा जरास. फुल रेंज आहे. काही काही ठिकाणी अंटीने खालीच रेंज येत नाही. पण टाळी अशी वाजी जा, तर सप्ताह संपल्यावर कुठं वाजवता टाळी? निंदन काढता काढता का पेरता पेरता? टाळी रोज सकाळ संध्याकाळी घरी भजन करा. थोडं तुळशीपाशी दिवा लावत असताना, संध्याकाळी आरती घेत असताना टाळी वाजवा. ती अशी टाळी का म्हणायचंय मला ऐका. हो, आपण म्हणतो देवानी माझ्या नशिबात काय लिहिलंय कानो, आणि कोणाला ठाव आमचे हाल व्हालेत. देव तुमचे हाल करायला कधी येत नाही. देव तुमचं चांगलं करायला कधी येत नाही, आणि देव तुमचं वाईट करायला कधी येत नाही. देवाकडे रिकामपणच नाही. देवाकडे रिकामपण नाही. तुमच्याकडे हा मोबाईल दिलाय ना, तुम्हाला दिवसभर फोनावर बोलायचं आहे का दिवसभर बंद ठेवायचं आहे हे तुमचं काम आहे. कंपनीवाल्याला काय संबंध? त्यानं बनवून दिला, त्यानं बनवून दिलाय. आता तुमच्या याच्यावरून तुम्हाला चांगलं बोलायचं आहे का वाईट बोलायचं आहे, कंपनीवाल्याचा काही दोष आहे का? तुम्हाला कोणाशी गोड बोलायचं, कोणाला शिव्या द्यायच्या, कंपनीवाल्याचा काही दोष आहे का? तसा हा मोबाईल त्या बनवणारा बनवून दिलाय, त्यानं बॅलेन्स टाकून दिलंय. कसं वापरायचं तुमच्या हिसाबात आहे ते. जसं वापराल तसा त्याचा फायदा आहे. कोणाला शिव्या द्यायला की तुम्हाला समोरून शिव्याच मिळणार, आणि कोणाला चांगलं बोललं तर तुम्हाला समोरून शिव्याच का? म्हणून जगाला प्रेम द्यायचं शिका. गोपींना माझे परमात्मा प्रेम देत होते, गोपी तेवढंच प्रेम देत होत्या. ऐका ना,
तुम्ही जर प्रेम थोडं दिलं तर तुम्हाला किती मिळन हे सांगता येणार नाही, पण थोडं तरी दिलं पाहिजे आपण. आपण थोडं प्रेम दिलं तर त्याच्या व्याजासहित प्रेम तुम्हाला परत मिळणार आहे, पण आपण थोडं पण प्रेम देत नाहीत. कळण्यासाठी बोलतो. मला सांगा मायो, तुम्ही एखादीला शिवी दिली, एकच शिवी दिली, समोरची तुम्हाला एकच शिवी देते का? व्याजास ती माय म्हणते आपण एक दिली ना समोरून 4-5. शिवी जर तुम्ही एकच दिली तर 4-5 शिव्या परत भेटत असतील. मग तेवढंच एका शिवीपुरतं प्रेम दिलं तर 5 शिव्या इतकं प्रेम मिळणार नाही का? वापस मिळणार आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. माझ्या मायबापानं प्रेमाची फार मोठी ताकद आहे. त्या गोपींचं प्रेम पाहिलं आणि भगवंताच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि गोपी रोज चिंतन करतात, एकमेकाला भेटले की म्हणतात कधी येते ती पौर्णिमा, कधी येते ती पौर्णिमा, कधी येते ती पौर्णिमा. बघता बघता ती पौर्णिमा आली, बघता बघता ती पौर्णिमा आली आणि भगवंतानी रास मंडळ रचलं आणि भगवंतानी निम्म्या रात्रीमध्ये बासरी वाजवली, संध्याकाळच्या वेळेला बासरी वाजवली, ती धुंद गोपीच्या कानावर पडली. सगळ्या गोपी धावत त्या भगवंताच्या रास मंडळामध्ये गेल्या आणि भगवंताने एक नाटक केलं. अशोक भाऊ, काय नाटक केलं? जेवढ्या गोपी होत्या ना तेवढे रूप भगवंताने धारण केले. प्रत्येक गोपी सोबत एक कृष्ण, प्रत्येक गोपी सोबत एक कृष्ण. काय झालं माय? जागा नाही का इकडं? जिथं जागा जशी भेटत तसं बसा. एक कोणाला तहान लागली असेल काय असेल तर अर्धा तास थांबा. आज 1:30लाच इंट्रोल आहे, आज 2ला नाही, 1:30लाच इंट्रोल आहे. थोडं काहीतरी सहन बी केलं पाहिजे. तपश्चर्याच आहे आपली, असं समजून घ्यायचं. याला शारीरिक रूपाची तपश्चर्या म्हणतात. सगळ्या गोपी त्या ठिकाणी माझ्या मायबापानं एकत्र आल्या आणि भगवंतानी प्रत्येक गोपीसोबत एक कृष्ण, प्रत्येक गोपीसोबत एक कृष्ण, प्रत्येकीच्या हातात हात दिलाय परमात्म्यानं. हे काय भगवंताचं? अशोक भैया, नवल काय? नवल आहे का नाही? नवल आहे का माय हो? नवल आहे का नाही? प्रत्येक गोपीच्या हातात हात दिलाय त्या कृष्णानं, प्रत्येकीच्या हातात एक, प्रत्येकीसोबत एक कृष्ण. हे भगवंताचं नवल आहे का? नवल कस काय अशोक भैया? प्रत्येकीसोबत एक झाला म्हणून. इथं तर आपण कमी पडतोय. येरी प्रत्येकीसोबत नाही का तो? आपल्या प्रत्येकाच्या सोबत तो नाही का? आपल्या प्रत्येकाच्या सोबत तो आहे, पण आपल्याला तो दिसत नाही. आपल्याला तो दिसत